कोरोनासारखी महाभयंकर महामारी सुरू झाली आणि अनेक जण कोरोना बाधित होऊ लागले. अशा या महामारीमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी एक नेतृत्व स्वतःची पर्वा न करता जनतेसाठी झटत होता. ते आहेत श्री स्वप्नील अरुण बागुल. आपल्या प्रभागात त्यांनी मास्क, सॅनिटायझर तर वाटलेच, पण त्याचबरोबर सर्व सोसायटी, दुकानं, दवाखाने अशा ठिकाणी सॅनिटायझर स्टँड सुद्धा पुरवले. प्रत्येक घराघरात औषधं पुरवण्याबरोबरच लोक बाहेर पडून बाधित होऊ नये यासाठी प्रत्येकाच्या घरी दररोज लागणारा भाजीपाला तसेच किराणा सामान पोहोचवले. रुग्णांसाठी अँब्युलन्सची व्यवस्था, त्याचबरोबर प्रत्येकाला लस उपलब्ध करून देणं अशी सर्व कामं श्री स्वप्नील अरुण बागुल करत राहिले आणि त्यातच त्यांना स्वतःला कोरोना झाला. परंतु जिद्द थांबली नाही आणि आजारी असले तरीही त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांच्या वतीने लोकांची सेवा होतच होती. 5,000हून अधिक लोकांसाठी लसीकरण उपलब्ध करून दिलं आणि याच कार्याची दखल घेत श्री स्वप्नील अरुण बागुल यांना कोविड योद्धा या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा सर्व प्रभागाला ज्या व्यक्तीनं आपलं कुटुंब मानलं, अशा व्यक्तीची आपल्या प्रभागाला गरज आहे. तर चला, प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून सुवर्णाताई सुभाष साळुंखे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या तीनही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.